नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिलाय. काही भागात रब्बी पिकांची कापणी आणि मळणी पूर्ण झाली आहे, तर काही भागात उशिरा पेरणी केलेले ज्वारी, गहू, हरभरा, करडई ही पिकं शेतात उभी आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही कापण केलेली आणि शेतात उभी असलेली पिकं भिजू शकतात आणि नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपण आपल्या उत्पादनाची काळजी कशी घ्यायची हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आता आपण म्हणालो तसं काही पिकांची कापणी झाली आहे. बेसिक तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पावसाचा अंदाज सांगितला की पिकाला झाकून ठेवायचं. पण हे झाकून ठेवण्यासाठी पीक सुरक्षित राहील अशी काळजी घ्यायची आहे. जसं ताडपत्री ही प्लास्टिकची निवडायची, ज्यामुळे ती पिकाची पावसापासून सुरक्षा करेल. पावसाचा अंदाज दिलेला असल्यावर जेव्हा पावसाचं वातावरण तयार होईल तेव्हा ती अंथरायची आणि ती उडणार नाही याची काळजी घ्यायची. आणि दिवसातून काही वेळ जेव्हा पाऊस उघडीप देईल, चांगलं ऊन पडलेलं असेल, तेव्हा ताडपत्री काढून पीक वाळू द्यायचंय. कारण प्लास्टिकच्या ताडपत्रीला आतून घाम येतो आणि जास्त वेळ पिकांना दडपून ठेवणंही योग्य नसतं. त्यामुळे पिकांमध्ये ओलावा तयार होऊन ते खराब होण्याची शक्यता असते. ताडपत्रीबद्दल तर आपण पाहिलं, पण जेव्हा आपण पिकाची कापणी करू, त्यांची गंजी किंवा पेंड्या बांधतो, तेव्हा ती अशी बांधायची की पिकांना देठ जमिनीवर आणि गव्हाच्या ओंब्या, करडईचं बोंड वर असू द्यायचंय. यामुळे काय होतं तर पावसामुळे पीक लवकर खराबही होत नाही आणि उंदीर किंवा घुसही पीक खात नाही. पण ज्वारी पिकाच्या बाबत असं नाहीये. आपण ज्वारी कणस वेगळे कापून ठेवतो आणि कडबा वेगळा ठेवतो. त्यामुळे ज्वारीच्या कणसांना थोडं उंच ठिकाणी झाकून ठेवायचंय आणि कडब्याच्या पेंड्या बांधून उभ्या करून ठेवायच्यात. आणि या कापणी केलेल्या पेंड्या आणि कणसं एकतर शेतात किंवा सुरक्षित ठिकाणी जसं पत्र्याच्या शेड अशा ठिकाणी ठेवायच्यात. आता तुमच्यातले काही जण म्हणतील, आमचं पीक तर अजून शेतातच आहे, आम्ही काय करायचं? काळजी करू नका, तेही सांगते. पीक अजूनही शेतात असेल तर शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि जरी पाणी साचलं तरी त्याचा लवकरात लवकर निचरा करून घ्यायचा आहे. आणि पाऊस थांबल्यानंतर पीक उन्हात पुन्हा चांगलं वाळू द्यायचंय. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याच्या पावसाचा अंदाज असल्याने पीक भुईसपाट होण्याची भीती असते. पण जर पीक काढणीला आलेलं नसेल, म्हणजेच परिपक्व झालेलं नसेल, तर ते पुन्हा उभं राहू शकतं. जसं की गहू. पण जर गहू काढणीला आला असेल तर त्याला पावसानंतर वाळू द्यायचाय आणि दाणा चांगला टणक झाल्यावर त्याची मळणी करायची आहे. अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार कुटे यांनी दिली आहे. आणि दाण्याला बुरशी लागू नये, सोंगे लागू नये म्हणून साठवताना त्याला वेखंड भुकटी 10 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात मिसळायचं आहे. आणि गहू जर बियाण्यासाठी साठवायचा असेल तर त्याला बीज प्रक्रिया करून ठेवणं आवश्यक आहे. असा सल्ला निफाड येथील कृषी संशोधन केंद्रातील वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर भरत मालुंजकर यांनी दिलाय. पण आपण जर करडई पिकाच्या बाबतीत पाहिलं तर त्याच्या बोंडाचं आवरण फार टणक असतं. त्यामुळे हलक्या पावसाने पिकांना काही होत नाही. पण वादळी वारा किंवा गारपीट झाली तर पीक झोपतं आणि बोंड फुटण्याची शक्यता असते. पण अशा वेळी सुद्धा करडईचं पीक चांगलं वाळू द्यायचंय. त्याच्यातला ओलावा कमी झाला की मग त्याची कंबाईन हार्वेस्टरने काढणी करायची. असा सल्ला करडई संशोधन केंद्रातील करडई पैदासकार डॉक्टर घुगे यांनी दिलाय. एकूणच काय तर पावसापासून पिकाचं संरक्षण करायचं आणि जरी भिजलं तरी त्याला पुन्हा उन्हात चांगलं वाळू द्यायचंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.